नमस्कार. आज आपण मऊ आणि लुसलुशीत सँडविच ढोकळा बघणार आहोत. हा ढोकळा खायला अगदी भन्नाट लागतो. तर त्यासाठी 3 वाटी तांदूळ, 2 वाटी चणा डाळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ मी 3 ते 4 तासासाठी भिजू घातले होते. 4 तासानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. सर्व मिश्रण बारीक करून एकत्र करून घ्यायचे आणि रात्रभर झाकून ठेवायचे, म्हणजे छान फर्मंट होतं. पीठ एकत्र करून घेतलं की झाकून ठेवून द्यायचं. सकाळपर्यंत मस्त फर्मंट होतं. त्याच्यानंतर सँडविचला लागणारी ग्रीन चटणी, त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया. त्याच्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या, 3 हिरवी मिरची, गोड लिंबाची पानं तीसुद्धा मी तेलामध्ये परतून घेतली आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होईल. त्याच्यानंतर पुदिन्याची 10 ते 15 पानं, कोथिंबीर, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, किसलेलं खोबरंसुद्धा घालायचं आहे, थोडा हिंग, चाट मसाला आणि अर्धा लिंबूसुद्धा पिळून घेऊ, म्हणजे आपल्या चटणीला छान चव येईल. किसलेलं खोबरं घातल्यानंतर मिक्सरवर छान फिरवून घेऊ. यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही, म्हणजे आपली चटणी घट्ट होईल आणि ढोकळा सॉगी होणार नाही. आता ढोकळा पॅनला ऑइल ग्रीस करून घेऊ. त्याच्यानंतर बॅटरमध्ये आले, लसूण, मिरचीची पेस्ट, थोडी साखर, चवीनुसार मीठ, हिंग हे सगळं घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घेऊ. आपल्याला मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून टाकलेलं सगळं जिन्नस त्यामध्ये छान मिक्स होईल. 3 ते 4 वेळा छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, त्यामध्ये थोडं पाणी घालून ॲक्टिवेट झालं की छान फिरून घ्यायचं. आणि मी आधीच कढईमध्ये पाणी ठेवलेलं, त्यामध्ये अळणी ठेवली. फेटून घेतल्यानंतर सगळं अर्धं मिक्सचर आपल्याला ढोकळा पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण आपण जो सँडविच ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मध्ये आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे. मिक्सचर छान हलकं झालं की पॅनमध्ये अर्धं मिक्सचर ॲड करायचं आहे. एक 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला हे वाफ घेऊन छान, तुम्ही बघू शकता थोडं शिजलं आहे, म्हणजे आपण जेणेकरून चटणीवर स्प्रेड करू शकतो. सारख्या प्रमाणात चटणीवरती स्प्रेड करून घ्यायची आहे. ही चटणी घट्टच ठेवायची, म्हणजे आपला ढोकळा सॉगी होणार नाही आणि चटणी पण एकसारखी सगळीकडे पसरणार. चटणी टाकून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनटासाठी परत एकदा वाफ येऊ देऊ. चटणी थोडी कोरडी झाली की उर्वरित जे बॅटर आहे ते आपण ढोकळा पॅनमध्ये घालून घेऊ. त्याच्यानंतर परत 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हा ढोकळा छान शिजू द्यायचा आहे. वरून थोडं तिखट स्प्रिंकल केलं. तुम्ही बघू शकता ढोकळा छान फुलला. सुरीच्या मदतीने बघूया शिजला की नाही ते. ढोकळा छान शिजला. गॅस बंद करून ढोकळा पात्र बाहेर काढून घेऊ. एक 5 ते 6 मिनिट थंड होऊ देऊ, म्हणजे त्याचे छान काप करता येईल. ढोकळा पात्राच्या बाजूच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे तो प्लेटमध्ये आपल्याला छान काढून घेता येईल.
तुम्ही बघू शकता ढोकळा अजिबात चिपकला नाही. याला पलटवून घेऊ. एकदम मऊ आणि लुसलुशीत ढोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या 3 लेयर दिसत आहेत. मस्त झाला आहे एकदम. आता ढोकळ्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेऊ. आपण याला सँडविचच्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकतो, पण लहान मुलांना खाताना अडचण जाईल म्हणून मी त्याचे छोटे छोटे पीस करून घेत आहे. आता तडक्यासाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं छान ढोकळ्यावर टाकून घेऊ. या ढोकळ्यावर साखरेचं पाणी घालायची काही गरज नाही, कारण आपण आतमध्ये चटणी घातलेली आहे. त्याच्यामुळे ढोकळा ऑलरेडीच छान मऊ आणि लुसलुशीत होतो. तुम्ही बघू शकता. हा ढोकळा लहान मुलांना तर आवडतोच, पण मोठ्यांचाही फेवरेट आहे. तर नेहमी तीच रेसिपी करून कंटाळले असणार तर ही एकदा सँडविच ढोकळ्याची रेसिपी करून बघा. मऊ आणि लुसलुशीत झाला आहे. तर ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. कट करून बघूया. मस्त झाला आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.